जय सियाराम. जय सियाराम. एकदा आमचा डायलॉग आहे. आम्ही भेटलो की मला मग आता म्हणजे म्हणा होय. जय सियाराम. आज त्याने लय वापड आंघोळ केली. त्याची गाय मस्त. आज त्याने घासला त्याचा हातच घातला. आपको कुछ कहना है? बर्थडे कुछ कहना है? बर्थडे पर अरे खिड़की तारों दे हमको तो कुछ नहीं. हम तो जमलं केक खायला. तर हा पहा इथे दिवसभर आरशाच्या समोर उभा असते आणि इथे आई बनवणार आहे उपमा. कारण की आज मीच सांगितलं होतं उपमा बनवण्यासाठी. मला उपमा खूप आवडतो आणि आईला म्हटलं आज माझा बर्थडे आहे तर प्लीज उपमा कर. म्हणून आता ती बनवत आहे उपमा. माझा बर्थडे स्पेशल फेवरेट. आणि पहिले आईने रवा गाळून घेतलेला आहे. आणल्याबरोबर तो गाळून घेत असतात. आता आई त्यातला 2 वाटी रवा काढून घेणार आहे बाजूनं आणि बाकीचा डब्यात भरून ठेवणार आहे. आता गॅस पेटवला. त्यात थोडंसं तेल टाकणार आहे. आता हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये जिरा टाकायचा. आणि हे शेंगदाणे पण टाकले आहेत जे मला आवडत नाहीत. आणि आता कांदा टाकलेला आहे आणि तो मस्तपैकी शिजू देणार आहोत. त्यानंतर टोमॅटो आणि सांबार जो आहे तो सर्वात शेवटी टाकणार आहोत. आता याच्यात मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि मस्तपैकी आता ते मिक्स करून घेणार आहोत. आणि हे बघा याच्यात निंबूसट टाकणार आहे ना, तर हिने 2 चमच टाकला आणि माझा बर्थडेच खराब करून टाकला. कारण की एवढा आंबट झाला होता की तो तरी पण मला आवडत होता म्हणून मी थोडा थोडा खाल्ला तो. पण खूप आंबट झाला होता. एवढं निंबूसट कोणी टाकत असते का? आता आईने त्यात रवा टाकून मिक्स केला आणि त्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि तो मस्तपैकी कालवून घेणार आहोत. आणि आता वरतून टाकत आहे सांबार. आणि आता गॅस बंद करून ठेवलेला आहे. आणि बघा 10 वाजायला 5 मिनिटं टाईम आहे.
आणि इथे चालू आहे माझी तयारी. आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि इथे माझा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि मी दोघांचे पण आशीर्वाद घेतलेले आहेत. आता आम्ही इथे करत आहोत नाश्ता. उपमाचा बर्थडे संपला आहे आणि आता चालू आहे नाश्ता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट पण करू शकता.